राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। हा वर्धापन दिन जर पाहायला गेला तर 26वा वर्धापन दिन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचा पार पडणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर उद्या पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन आहे। दोन्ही पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा पुण्यामध्ये पार पडताना पाहायला मिळणार आहे। उद्या खरं तर पाहायला गेलं तर या मंचावरती तुम्ही माझ्या मागे जो बॅनर तो पाहू शकता, त्याच्यावरती 26वा वर्धापन दिन सोहळा लिहिण्यात आलेला आहे। यासोबतच हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हा एकंदरीत पाहायला गेलं तर हा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम होती या ठिकाणी पार पडत आहे। पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन येथे हा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पार पडत आहे। एकीकडे वर्धापन दिन सोहळा जरी पार पडत असला तरी पुण्यामध्ये सध्या पाहायला गेलं तर दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र पाहायला मिळत आहे। एकत्र जर पाहायला गेलं तर मुळात दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा हा वर्धापन दिन सोहळा एकाच पाहायला गेलं तर पुण्यामध्ये पार पडत आहे। मात्र सध्या जर आपण पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी चर्चा ही आहे की दोन्ही राष्ट्रवादी ही जे एकत्र येणार का यावरती चर्चा रंगल्यात। मात्र नुकताच या सगळ्यावरती पाहायला गेलं तर सुनील तटकरे यांनी सुद्धा बातचीत करताना सांगितलेलं आहे की कार्यकर्त्यांमध्ये कुठेही संभ्रम नाहीये, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातली काही चर्चा सुद्धा नाहीये। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत वातावरण तसं जे आहे ते पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून एकाच मंचावरती अजित पवार असतील, शरद पवार असतील हे सुद्धा एका मंचावरती पाहायला मिळत होते। मात्र सध्या आपण पाहतोय की पुण्यामध्ये हा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पार पडत आहे। एकीकडे वर्धापन दिन सोहळा हा पार पडत असताना उद्या अजित पवार नेमकं या मंचावरून काय बोलणार, कोणावरती निशाणा साधणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून पाहायला गेलं तर सातत्याने महायुतीवरती विरोधकांकडून टीका होताना पाहायला मिळत आहे। मुळात म्हणजे महायुतीमधील अनेक नेते मंडळी असतील ज्या पाहायला गेलं तर विरोधकांकडून त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे। मोठ्या प्रमाणात खरं तर पाहायला गेलं तर अजित पवारांना सुद्धा टीकेचा सामना करावा लागत आहे, कारण राज्याचं अर्थ खातं हे त्यांच्याकडे, एकीकडे अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे असताना दुसरीकडे निधी जो आहे तो त्याचं योग्य वाटप झालेलं नाही असा सुद्धा आरोप जो आहे तो विरोधकांकडून केला जात आहे। मात्र असं असलं तरी उद्या हा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पार पडत आहे। या वर्धापन दिनानिमित्त नेमकं अजित पवार कशावरती भाष्य करतात, नेमकं कोणावरती निशाणा साधतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय महत्त्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। मुळात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला मागील महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यानंतर बराच कालावधी, जवळपास 6 ते 7 वर्षांचा कालावधी झालेला असून अजूनही महापालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या नाही आहेत। आणि अशा या महापालिकेच्या निवडणुका पार न पडल्यामुळे आता एकंदरीत ज्या आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उद्या अजित पवारांचं भाषण जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। उद्या अजित पवार नेमकं काय बोलतात हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर सध्या ही तयारी जी आहे ती सुरू आहे। उद्या या मंचावरून अजित पवार जे आहेत ते उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना संबोधित जे आहेत ते करणार आहेत। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।